साधारण 2 महिन्याच्या घरामध्ये हा एक प्लॉट आहे. तर आपण मोसंबीला सुद्धा वापरलेला आहे, बरोबर? तर मोसंबीला पण आपण सरांचं बघितलेलं आहे की प्रत्येक पिकामध्ये साधारण तुम्ही किती वर्षापासून हे धन्वंतरीचे प्रॉडक्ट वापरताय? आपण 2 वर्षापासून कुठल्या कुठल्या पिकांमध्ये? सगळेच मोसंबी, कपाशी, अच्छा. त्याच्यानंतर आता मध्यंतरी आपण हे घेतलं होतं गव्हाचं, गहू. गवार पण घेतलं आपण. बरं. हा आणि आणि सीताफळाला पण. सीताफळामध्ये सीताफळ आहे सुद्धा आपल्याला. आपण बघणार आहे सरांची. हा. हा एक मोसंबीचा प्लॉट आहे तुमचा, बरोबर? हो, तर त्याला सुद्धा आपण पूर्ण धन्वंतरीचे पूर्ण product धन्वंतरीचे वापरलेले किट आहे. वापरलेले त्याचा पूर्ण. सुद्धा आपण व्हिडिओ काढलेला आहे. तर आपण बघू शकतो शेतकरी बंधूंनो, एक नंबर ओटा हा प्लॉट झालेला आहे. एकसारखी ग्रोथ, म्हणजे तुम्ही स्केल पट्टी घेऊन जरी हिंडलात तरी तुम्हाला प्रत्येक झाडाची ग्रोथ एकसारखी दिसेल, त्याच्या ब्रांचेस एकसारख्या दिसतील आणि त्याच्या पानांची संख्या, खोडाची जाडी, या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला काय दिसेल, एकसारखेपणा दिसेल. तेव्हाच ॲव्हरेज चांगला लागत असतो. तर सरांकडे कपाशीचं क्षेत्र कमी आहे, परंतु फळबागेमध्ये त्यांच्याकडे जवळपास खूप फळबाग आहेत. तर आपण सागाचे झाड आहे साग 200 आपण माझ्याकडे. बघू शकतो की यांच्याकडे साग पण आहे. किती वर्षाचा आहे हा साग? हा साग 3 वर्षाचा आहे. याला पण तुम्ही आपला आरपीएस वापरला? आरपीएस ची आळवणी केली मी याला. बरं. प्रत्येक फवारणी नाही केली, हा. पण आळवणी केली. आळवणी केली म्हणजे प्रत्येकाच्या बुडामध्ये तुम्ही टाकलंय. तर साधारण किती वर्षाचा म्हणलं तुम्ही? हे 3ऱ्या वरी चालू आहे. 3रं वर्ष. तर एकदम जबरदस्त 2-2, 2.5 इंचाचे याचे खोडं झालेले आहेत आणि याची ग्रोथ पाहू शकतो आपण. आणि यावर्षी कीड पण कमी दिसते याच्यावर. नाही कीड म्हणजे नाहीच म्हणलं नाहीच चालेल. म्हणलं तरी आता ते चालतंय. कटिंगला आलेले, कटिंग केली म्हणजे आणखी नाही होईल. खालच्या ब्रांचेस त्याच्या कट करायच्या बाकी आहेत, परंतु आपण ग्रोथ बघू शकतो की अचंबित करणारी अशी ग्रोथ याच्यामध्ये सागामध्ये यांना मिळालेली आहे. कारण साधारण किती टाकलं होतं तुम्ही याला पूर्ण रांगेला? हे एका जो फवाराचा पंप आहे आपला 20 लिटरचा, हा. तर त्याच्यामध्ये मी 40 ml टाकलं होतं. 40 ml आणि प्रत्येकाला आळवणी केली. प्रत्येकाला आळवणी केली फक्त वा, फवाऱ्याने. वा, जबरदस्त. आणि मागच्या वर्षी गव्हात पण यांनी वापरलं होतं, त्याचा पण रिझल्ट मिळाला. तर एकदम सुंदर आपण बघू शकतो शेतकरी बांधवांनो की झाडांची काय ग्रोथ आहे. 16 गोण्या गहू झाला सर इथं आपल्याला. हा. तर या अर्ध्या एकरामध्ये या अर्ध्या एकरला कमी, 16 गोण्या म्हणजे अर्ध्या एकरला जवळपास 2-2.5 गुंठे कमी. म्हणजे 9 ते 10 क्विंटल का? हा 10 समजा. आहे का नाही? एक 8 गोणी गोणी 60, 70, 60ची 50चीच पकडा आपण, जाऊ द्या. हा, हा. 50ची जरी तरी पकडला पण एक तरी 9 ते 16 गोण्याचे 8 क्विंटल झालं ना. बरोबर. अर्ध्या एकरला कमी आहे ना. अर्धा एकराला कमी. हा. आणि गहू सुद्धा जाड असेल, गहू एकदम जबरदस्त. चपाती पण छान हो. लागत असेल त्याची. एकदम एकदम जबरदस्त. बघा, मागच्या 2 वर्षापासून सर आपलं धन्वंतरी कंपनीचे सगळे प्रॉडक्ट वापरत आहेत. त्याच्यातून यांना रिझल्ट मिळालेला आहे. तुमचा फोन नंबर सांगा बरं. 77 98 97 73 11. धन्वंतरीचे मानव तेवढे उपकार कमी. वा वा वा. कारण एक वेळ होती की सरांची इच्छा, म्हणजे सरांना भरपूर लोकांनी सल्ला दिला होता की हे मोसंबीची जी बाग पलीकडे दिसते